सोलापुरात विडी कामगारांच्या किमान वेतनवाढीची घोषणा न झाल्याचा निषेधार्थ कामगार सेनेचे प्रदेश सचिव विष्णू करंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली विजयनगर येथील साईबाबा चौकात भीक मागो आंदोलन करण्यात आले। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी 23 जून रोजी मजुरी वाढ जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अधिवेशन संपूनही वेतनवाढ जाहीर न झाल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे। यावेळी डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी दर 1000 विड्या मागे 350 ते 400 रुपये मजुरी वाढीची मागणी तातडीने मान्य करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। विविध कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि विडी कामगार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले। साईबाबा चौक परिसरात विडी कामगार हक्क समितीच्या वतीने कामगार सेनेचे प्रदेश सचिव माननीय विष्णू करंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेब यांच्या निषेधार्थ भीक मागो आंदोलन छेडण्यात आलेले आहे। या आंदोलनामध्ये नवमहाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष साहेबांना तेगळी, राष्ट्रवादी कामगार सेल तसेच राष्ट्रीय मजदूर संघ इंटकचे अध्यक्ष सेक्रेटरी आदी पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनामध्ये आम्ही एकत्रित येऊन आंदोलन करीत आहोत। याचा मुख्य विषय कामगार मंत्री साहेबांनी 4 ते 5 वेळा मुंबईत बैठक घेतलेलं होतं आणि शेवटी 2 तारखेच्या बैठकमध्ये जाहीर केलं की महिला विडी कामगारांना आनंदाचा क्षण आलेले आहे आणि 23 जून रोजी मी किमान वेतन जाहीर करणार, त्यांना समाधान होण्यासारखं करणार अशा पद्धतीने आम्हाला आश्वासन दिलं होतं। आणि आम्ही 4ही संघटनेच्या लोकांनी वेळोवेळी कामगार मंत्री यांना भेटून त्यांनी मागणी केलं, तुमचं मागणी कितीपर्यंत आहे? आम्ही मागणी केलं की 350 ते 450 रुपये विडी कामगारांना दिला पाहिजे। महागाई वाढलेली आहे, या महागाईमध्ये त्या लोकांना गुजरण करता येत नाही आदी विषयी अनेक वेळा त्यांना सांगितल्यानंतर कामगार मंत्र्यांनी 23 जून रोजी कुठल्याही परिस्थितीत किमान वेतन जाहीर करण्याचं आश्वासन दिलं। तरी 14 दिवस महाराष्ट्र राज्य शासनाकडे अधिवेशन होऊन सुद्धा त्या अधिवेशनामध्ये विडी कामगाराबद्दल चकार शब्द निघाला नाही आणि किमान वेतन जाहीर झालेलं नाही। म्हणून आम्ही हक्क समितीच्या वतीने कामगार मंत्रीच्या विरोधात आज निषेध आंदोलन छेडलेले आहे। त्वरित कामगार मंत्र्यांनी किमान वेतन जाहीर करावा, अन्यथा याहीपेक्षा आम्ही आंदोलन छेडू। जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महाराष्ट्र। विडी कामगारांना किमान वेतन पासून वंचित ठेवण्याचा काम हे महाराष्ट्रातील महायुती सरकार पर्यायाने कामगार मंत्री करीत आहेत। त्याचा निषेधार्थ आता आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी कामगार सेल, त्याचबरोबर नवमहाराष्ट्र कामगार संघटना, राष्ट्रीय विडी संघ इंटक संघटना, महाराष्ट्र कामगार सेना या सर्व संघटनेच्या वतीने आम्ही भीक मागत आहोत। आम्ही या बाबतीमध्ये सरकारनं किंवा कामगार मंत्र्यांनी दखल नाही घेतली तर यापुढे आमचं आंदोलन उग्र प्रकारचं राहील। अंमलबजावणी झालीच पाहिजे, विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी झालीच पाहिजे। कामगार मंत्र्यांचा